काय करू माझ्या नवऱ्याचं मी? त्याला तर कामाशिवाय काही सुचतच नाही दुसरं. माझ्याकडे तर लक्षच देत नाही. त्याला हे पण आठवतं की नाही काय माहिती, आपल्याला एक बायको आहे. काही घेणं देणंच नाहीये त्याला माझं. मी तरी अशी किती दिवस राहणार? घेतलं बरेच दिवस मी समजून, पण आता नाही. बघेल ना मी पण असं किती दिवस करतो. पण मला नाही राहावत आता. काय करावं काही सुचतच नाही. झोपेमध्ये फक्त करवट बदलत असते. एकटीच असते रात्रीला पण. हा तर रात्रीलाच जातो, फक्त याला रात्रीचेच कामं सुचतात. दिवसा कधी म्हटलं घरी राहा तर घरी पण राहत नाही. म्हणजे मला एक कळत नाही माझ्या नवऱ्याचं, त्याला नेमकं प्रॉब्लेम काय असेल. मला हा हात पण लावू देत नाही, जवळ येऊ देत नाही. हा ठीक आहे, मी मान्य करते की हा काम करून थकत असेल, पण सतत मी तर ना याच्या ह्या गोष्टीमुळे ना फार तंग आली. असं का करत असेल हा, याला समजत नाही का एवढं पण, की चला यार आपल्या बायकोला कधीतरी आपण खुश करूया, जवळ घेऊया, पण कधीच नाही असं. जाऊ दे, मी पण ना बघतेच. आजच बघते मी यांचं, येऊ द्या आता ह्यांनी. गेलेले आहेत ना, टाइम झाला आता यांचा यायचा. आज तरी बघते मी काय, मलाच काहीतरी जबरदस्ती करावं लागेल. काय करणार, नसीबच खराब माझं. काय माहिती आयुष्यभर असंच राहावं लागेल का काय. मलाच जबरदस्ती केल्याशिवाय माझी काही हौस पूर्ण होणार नाही. कशासाठी नवरा केलाय काय माहिती हा, आणि बायकोच कशासाठी केली काय माहिती ह्या माणसाने. फक्त डब्बा बनवून द्यायचा, ड्युटीला पाठवायचं, आणि मी एकटी घरी झोपून राहायचं. ह्यासाठीच केलंय का माझ्यासोबत लग्न हे माणसाने. बघू आता घरी आला ना, आज घेते हाऊस पूर्ण करून माझी. तसं पण माझी हाऊस पूर्ण झालेलीच नाही ह्या माणसाकडून. एक तर मला घराच्या बाहेर पण जाऊ देत नाही, घरातच बसवून ठेवतो. कुठं कामाला नाही जाऊ देत, काही नाही, बाहेर फिरू देत नाही. स्वतः घरच्या खुशी पण देत नाही मला. बघू आज मलाच काहीतरी करावं लागेल. हे कशासाठी सौंदर्य आहे काय माहिती, कोणाला दाखवू. नवरा पण बघत नाही माझा, कोणाला दाखवून पण देत नाही. चला आराम करूया, येत नाही तोपर्यंत. येतीलच ते आता, मुद्दाम पोट वगैरे उघडे ठेवून झोपून जाते. बघू त्यांनाच आज मूड वगैरे आला तर. चंद्र, चंद्राने आज दार उघडं सोडलं. हे काय, चंद्र अजून झोपलेलेच आहे. टाइम सकाळचे 10 वाजले तरी झोपलेलेच. अशी कशी झोपली, पोट वगैरे उघडं करून. बापरे, आज लय कंपनीत काम होतं रात्री. चला आपण काय करूया, थोडस आंघोळ वगैरे करू, फ्रेश येऊया, नंतर एक झोप पण घ्यायची. काय माणूस आहे हा. अरे यार, कितीही नाटकं करा, ह्या माणसाचे ना नाटकं कमी नाही होणार. हो तुम्ही ह्याच्यासाठी उघडे ठेवले, हा आल्यावर कुठेतरी थोडा फिलिंग्स मध्ये जाईल, त्याच्यामध्ये फिलिंग्स जागे होतील. कितीही काही जरी केलं ना, त्यांच्यामध्ये ना फिलिंग्सच येणार नाही. हा माणूस मला समजूच नाही शकत. चंद्रा, तू किती जरी काही केलंस ना तर काहीच नाही होऊ शकत. तुला असंच राहावं लागेल. तुझी हाऊस काय भागत नाही, आणि हा माणूस काही तुला भूक लागलेली मिटवत नाही. देवा, काय करू मी ह्या माणसाचं. मला तर का काहीच कळत नाही. आता जाऊ दे, पोट उघडे ठेवून हे उघडे ठेवून तर काही फरक पडत नाही ह्या माणसाला. आता येऊ दे ह्याला फ्रेश होऊन, मग मी ना जबरदस्त. अरे वाटतं
लय पाय दुखत कंपनी वाले लई त्रास देते काय करावं काम तर करावं लागेल काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि चंद्र काही उठतच नाही तुला झोप चाय पण चंद्र चंद्र ए चंद्र अरे एक कप चाय बनव बरं उठ ना सकाळ झाली का? हो आता 10 वाजले सकाळचे आणि तू अजून झोपलेलीच आहे तुम्ही कधी आले? आता झालं हे काय फ्रेश झालं हो का? हो बरं झालं आले तुम्ही. मी ना तुमचीच वाट बघत होते आणि वाट बघता बघता ना झोपून गेले. बर बर ते सगळं सोड जा एक कप चाय बनव तुला पण बनव आणि मला पण बनव हा बनवते पण अहो मी ना तुमची खरंच खूप मनापासून वाट बघत होते की आता कधी येतील हे कधी येतील. मला रात्रभर झोपच नव्हती आली आणि ना मला तुमची खूप आठवण येत होती. अगं माझी पिल्लू वाट कशाला बघायचं तुला माहित नाही का मी रात्रभर ड्युटीवरून ते मालक सोडतच नाही मला सकाळी 9 वाजता सोडतात ते मला माहित नाही तुला अहो मला माहितीये मग तुम्ही ना 9 वाजता येता सकाळी आणि रात्रीला ना खूप लवकर जाता पण जाताना हो मला काय नाही वाटत पण तुम्ही जेव्हा येताना तेव्हा मी खरंच तुमचं खूप वाट बघते की बाबा अगं हो माझा नवरा पिल्लू. येईल कारण मला माहितीये तू माझी वाट बघत असाल मग पण मी तरी काय करू आता ते कंपनीचे काम आहे ते तर करावंच लागेल ना आपल्याला मग ठीक आहे ना मी कुठे नाही म्हणते तुम्हाला करा ना तुम्ही कामं पण करा पण तुमच्या बायकोकडे पण लक्ष द्या ना हो. तुम्ही ना माझ्याकडे लक्षच नाही देत. मला कधी काय लागतंय काय नाही मला विचारत पण नाही तुम्ही बघत पण नाही माझ्याकडे. अगं पिलू मला माहिती तुला काय लागतंय काय नाही मग ठीक आहे ना मग करूया ना मग आपण मला माहिती तुला काय पाहिजे मी त्याच्यासाठीच फ्रेश होऊन थोडस आलो इकडे बघू म्हणलं चंद्राकडे काय करते काय नाही आता मग चला ना लवकर करूया ना. हो. अहो अहो शी. सगळा मूडचा खराबा करून ठेवला यांनी. असं का करत असतील हे? कुठेतरी थोडस मूड मध्ये आले होते मी पण आणि हे पण मूड मध्ये होते ना अचानक यांना झोप कशी लागली. हे असं का करतात. मला वाटलं चंद्रा तुझी आज तरी भूक भागेल पण हा नवरा ना माझी भूक कधीच नाही भागवणार. जाऊ दे नशीबच खोटे कधीच काही होणार नाही माझं. तेवढे प्रयत्न करत होते काही होईल पण काय नाही होणार. झोपलाय आता संध्याचा चांगला. फॅन लावतोय मच्छर तापतंय आज ना त्यांना ड्युटीला जाऊन देणार नाही. अगं चंद्रा काय करते अहो काही नाही ते मी काय म्हणत होते तुमचा ड्युटीचा टाइम पण झालाय आणि मी ना तुम्हाला टिफिनच नाही बनवला आज. का असंच म्हटलं थोडस आज नाही बनवायला पाहिजे आणि खरं सांगू का मी तुम्हाला आज मी तुम्हाला ड्युटीला नाही जाऊ देणार. का नाही जाऊ देणार ड्युटी करावं लागेल ना मला. नका जाऊ ना आजचा दिवस. अगं चंद्रा मी ड्युटी केली नाही तर आपल्या घरात खायला कसं येईल. अहो ऐका ना मी काय म्हणते भेटेल खायला भेटते आपल्याला पण ऐका ना प्लीज आजच्या दिवस नको जाऊ. शर्ट कुठे दे मला शर्ट वगैरे घालून जाऊ दे मला ड्युटीला ते मला बोंब मारल. अहो पण ऐका ना मी काय म्हणते मी काय तुमचा डब्बा वगैरे बनवला नाही तर मग तुम्ही जेवणार का तिथं परत मग. डबा नाही बनवणार तू ठीक आहे माझ्या कंपनीमध्ये सोय आहे हॉटेलची तिथं खाईल मी. तिथलं नका खाऊ चांगलं नसतं ते. एक दिवस ऍडजस्ट करेल मी. अहो पण ऐका ना माझा ना थोडस वेगळाच मूड होता ऐका ना नका जाऊ ड्युटीला. कसला मूड आहे तुझा. थोडा वेगळाच मूड आहे. थोडा वेगळा अगं सुट्टीच्या दिवशी
करू ना आपण आता काय मध्येच पुढं. मला माहितीये तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण घरी नाही राहत, माहितीये का? तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण जाता, त्याच्यामुळे म्हटलं मग आज मी तुम्हाला नाही जाऊ देणार. अगं मग बाहेरचे काम असतात ना घरचे आपले, मग ते करावं लागेल ना आपल्याला. माहितीये मला पण आजचे दिवस घरी घरी राहा तुम्ही ना, नका जाऊ. मला माझं ना आज मूड खूप होत आहे आणि मला कसं तरी होत आहे आज. आज ना माझी हौस पूर्ण करायची आहे मला, त्यामुळे ना तुम्ही पण कुठेच नका जाऊ मला सोडून. तुला डब्बा नाही द्यायचा ना, नको देऊ. माझ्या शर्टा पुढे दे, उगाच टाइमपास करू नको, टाइम झालाय. ऐका ना. हो काय नका जाऊ मध्ये अगं पिलू, काय जावं लागेल ना यार मला ड्युटी. हा ना ठीक आहे ना, मी तुम्हाला रोज रोज थोडी म्हणते तुम्ही देऊन सुट्टी मारा म्हणून. फक्त आजच्या दिवस तुमच्या बायकोची काही आस आहे, काही इच्छा आहे, तसं तुम्हाला काही वाटत नाही का हो? वाटतंय मला, सगळं वाटतंय, पण काही इलाज नाही ना चंद्रा. असं कसं इलाज नाही म्हणताय? तुमची बायको एवढी हॉट आहे, एवढी सुंदर आहे, तुमच्या समोर प्रत्येक वेळा तुमच्या समोर अशी मस्त बनून येते. आणि आता काय केलं होतं मी थोडा वेळापूर्वी, तुमच्यासाठी मस्त पोट वगैरे उघडं करून झोपले होते. म्हटलं माझा नवरा बघून छान मूड मध्ये येईल, पण तुम्ही मूड मध्ये न येता तुम्ही माझा मूड खराब करून चालला गेले. अच्छा, ते पोट वगैरे उघड तू माझ्यासाठी करून ठेवलं होतं, आणि मी काय केलं माहितीये का तुला? म्हणलं चंद्रा झोपेत काय उघडी पागडी झोपली, ते मी झाकून ठेवलं ती. हो माहितीये मला, मी मुद्दाम नाटक करत होते, मी काही झोपलेली नव्हते. म्हणजे माझी बायको लय चाल माझे, म्हणजे नवऱ्यासाठी काही करायला तयार होतो. पण पिलू, तुला तर माहितीये माझं पहिल्यासारखं नाही राहिलं आता. काय जे तू विचार करते म्हणजे? पहिल्यासारखं नाही राहिलं आता. म्हणजे तुम्हाला मूडच नाहीये? मूड येतो ग, पण जे पहिले होत ते आता नाही होत ना. असं नाही होत म्हणजे तुम्ही का म्हातारी झालीत का काय? अगं म्हातारी म्हणजे तुम्हाला काही असं वाटतच नाही का आपण काही करावं वगैरे म्हणून? बायको सोबत करावं नाही वाटत का तुम्हाला? अगं सगळं वाटतंय, करावं वाटतं, सगळ्या गोष्टी फिलिंग बी यायला पाहिजे ना. म्हणजे फिलिंग्स नाही येत तुमच्यामध्ये? कामाचं एवढं भार आहे आपल्या अंगावरती, लोकांचं आता हे मालकाच्या बंगल्यामध्ये राहतोय आपण, त्यांना भाडं वगैरे तर द्यावंच लागेल ना आपल्याला, म्हणून मी काम करतोय. होतं मग भाड्यापुरते खायापुरते पैसे तर कमवताच आहे ना तुम्ही, मला पण माहितीये. पण मग बायकोसाठी एक दिवस तरी काढा. तुम्ही कमवण्याच्या मागे जर एवढे हात धुवून लागलाय, बायकोला पण थोडंफार बघायचं. बायकोचं पण हात कधी धुवायचे, कधी वाटतं का तुम्हाला बायकोला पण धुवून काढावं म्हणून? अगं वाटतंय मला, पण काहीच नका बोलू. चला ना, करा ना, माझा मूड फ्रेश, माझा खूप मूड होतोय. नको ना. चला अगं मला जाऊ दे ड्युटीला. चला ना. अगं नको, अगं चंद्रा नको. अहो ऐका ना, तुम्हाला तुमची बायको इतकी मूड मध्ये आलेली राहते, कधी कधी दिसत नाही का हो तुम्हाला कधी तसं? बोला ना. दिसत सगळं, पण काय करू शकतो. तुझा आज कस काय मूड झाला एवढं भयानक? म्हणजे मध्ये रोजच होतो, पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. मग तू आज सगळं कसं काढणार आहे का? चला बघा बरं, तुम्हाला कसं वाटतंय? मला तर असं वाटतं मी वर्षभरापासून उपाशी होतो, की माझं पोट भरलंय. होतेच तुम्ही वर्षभरापासून उपाशी होते आणि मला पण उपाशी ठेवलं होतं. तुम्ही हात लावू देत नाही का, करू देत नाही का, स्वतः करत नाही, काहीच नाही का हो असं? पण आज तुम्हाला कळलं ना करायला पाहिजे म्हणून. मी करणार नाही तुम्ही मला खुश, रेग्युलर माझ्या जवळ येणार मग नेहमी जवळ येणार तुझ्या. ओके. चला मी आता तुमच्यासाठी ना गरम चाय वगैरे बनवते. आणि दूध पण घेऊन. चाय सोबत दूध? पहिले दूध घेऊया, नंतर चाय पिऊया. ओके बाय. बाय नाही, जाते मी घरात आणि बनवून आणते तुम्हाला चाय. आता मी पण ना खूप थकले आणि माझी कंबर पण खूप जाम दुखायला लागली आता. स्वतः दुखून घेतले. हो का? जाऊ तिकडे सावड कुठले. इतके दिवस सावडपणा दाखवला नाही आणि बोलण्यामध्ये सावडपणा दाखवतो नाही का? ऐक ना, मी थोडंसं आराम करतो बरं का. हो ठीक आहे, करा. चाय वगैरे झालं. हो झोपा तुम्ही.